रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप
जाने भक्तीचा जिव्हाळा जाने भक्तीचा जिव्हाळा जाने भक्तीचा जिव्हाळा जाने भक्तीचा जिव्हाळा तुझी देवाचा पुतळा तुझी देवाचा पुतळा तुझी देवाचा पुतळा तुझी देवाचा पुतळा
Bye.
Ah
Ni
जाणे भक्तीचा जिव्हाळा तोचे दैवाचा पुतळा आणि कनये माझ्या मना हो का पंडित शहाणा नामरूपी जडले चित्त त्याचा दास मी अंकित आणि कनये माझ्या मना हो का पंडित शहाणा तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तुची शुद्ध आणि कनये माझ्या मना हो का पंडित शहाणा यौत प्रविश मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् विभं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं ददानं गवावृन्दकानन्ददं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करो प्रथमा नमः पावन झालो चराचरी मी कळाकुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी ज्ञानेशांच ज्ञानमूर्तीं साक्षात प्रेम स्वरूपिणं नामदेव दया मूर्तीं नाथं वंदे पुनः पुनः वैराग्यस्य परममूर्तिं देहु क्षेत्र निवासिनं तुकाराम महाराष्ट्रम भक्तराज चतुष्टकम जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता संपाद्य ज्ञानंच विदाय भक्ती विलोकितो येन समाधी राजा वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं सोनो पंत तथा मुनिजनतया मामासे बोलती नामे शंकर शंकरा शुभकरा निसंगजो संगती पुण्यश्लोकीचा पुण्यनगरीचा पुण्यश्लोकीचा पुण्यनगरीचा मोती खरा शोभतो ऐशा संतवरा शुभ करा दांडे करा वंदितो शेवे लागी सेवा करा Let's go!
जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा आणि कनये माझ्या मना हो का पंडित शहाणा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त सेवेकरिता निवडलेला अभंग वैराग्य राग रसिक जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध आणि अत्यंत महत्वाचा दैवाचा पुतळा कोण आहे याचं दिग्दर्शन करणारा अभंग आहे. विठ्ठला जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज या अभंगामध्ये असं सांगतात की जो भक्तीचा जिव्हाळा जाणतो, ज्याच्या अंतकरणामध्ये भक्तीविषयी ओलावा आहे, भक्तीविषयी प्रेम आहे, तो दैवाचा पुतळा आहे. याच्या व्यतिरिक्त तुकाराम महाराज म्हणतात तो पंडित जरी असला तरी तो माझ्या अंतकरणाला पटत नाही. आणि नाही माझ्या मना ज्याचं चित्त नामासी एक रूप झालेलं आहे, जो भगवान पांडुरंग परमात्म्याचं नामस्मरण करतो, त्याचा मी दास व्हायला तयार आहे. आणि तुकाराम महाराज सांगतात जो नवविध प्रकारची भक्ती जाणतो तो शुद्ध भक्ती जाणतो. अभंगाचा सरळ अर्थ. विठ्ठला भव्य दिव्य नियोजन या श्री संत ज्ञानेश्वर महाराज प्रतिष्ठानने अध्यक्ष उपाध्यक्ष विश्वस्त सर्व सभासद मंडळींनी हा आनंद उत्सव 8 दिवस साजरा करत असतात. खरं तर हा 7 दिवसाचा सप्ताह 8 दिवसाचा सप्ताह आपल्याला पुढचं वर्ष ऊर्जा देणारा असतो. आनंद उत्सव तेव्हा साजरा करायचा असतो जेव्हा तो आपल्याला काहीतरी देतो, काहीतरी ऊर्जा देतो. भगवान श्रीकृष्ण परमात्मा जेव्हा गोकुळामध्ये जन्माला आला तेव्हा सगळ्या लोकांनी आपल्या घराला मंगल तोरण लावलेली आहेत, गुढ्या उभारलेल्या आहेत. का? देव जन्माला आला. तसा हा 7 दिवसाचा हा अखंड हरिनाम सप्ताह हा आपल्या मनामध्ये आनंद देणार आहे, आपल्या घरामध्ये आनंद देणार आहे, आपल्या प्रभागामध्ये आनंद देणार आहे, आपल्या जिल्ह्यामध्ये आनंद देणार आहे. विठ्ठला अभंग फार गोडे. जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा अभंग सेवेकरता निवडलाय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज या अभंगामध्ये जो भक्तीचा जिव्हाळा जाणतो तो दैवाचा पुतळा आहे असं दिग्दर्शित करतात. अंतकरणामध्ये भक्ती उत्पन्न होण्याकरता काही प्रक्रिया आहे. लगेचच्या लगेच भक्ती उत्पन्न होत नाही. एक कीर्तन ऐकलं ना आपण म्हटलं मला मोक्ष पाहिजे, मिळेल का? मिळणार नाही. एका वारकऱ्याने नुकतीच माळ घातली म्हटलं ज्ञानेश्वर महाराजांनंतर माझा नंबर, चालेल का? असं होणार नाही. त्याच्याकरता साधना करावी लागते, त्या सोपान मार्गाने जावं लागतं, तेव्हा तो त्या प्राप्तीपर्यंत तो पोहोचू शकतो, मोक्षापर्यंत पोहोचू शकतो. कोणतीही गोष्ट आपल्याला जर प्राप्त करून घ्यायची असेल तर ती टप्प्याटप्प्याने करावी लागते. हा ऐका, एक नवीन वारकरी पंढरपूरच्या वारी करण्याकरता प्रवृत्त झाला. बापाने सांगितलं अरे उभ्या आयुष्यामध्ये मी कधी वारी चुकवली नाही, परंपरेने वारी चालत आली आणि चालत आलेली वारी तू टिकवली पाहिजे. त्या मुलाने सांगितलं बाबा तुम्ही एवढं सुंदर मला शिकवलं, 1.5 लाख रुपये पगार आहे मला, 18 दिवस बुडून मी काही वारीला जाऊ का? त्याच्या वडिलांनी सांगितलं बाबा रे इथून मागे किंवा इथून पुढे काही ऐकलं न ऐकलं तो विषय वेगळा, पण इथून पुढे किमान एवढी माझी गोष्ट ऐक. म्हटले काय? घरामध्ये चालत आलेली ती वारी तू टिकवली पाहिजे. तो म्हटला हरकत नाही, तुमची आज्ञा म्हणून मी ती पाळतो. मला सांगा त्या मुलाने पहिली जी वारी केली त्याच्या अंतकरणामध्ये प्रेम आहे का? प्रेम नाही. त्याच्या अंतकरणामध्ये भक्ती आहे का? भक्ती नाही. त्याच्या अंतकरणामध्ये भाव आहे का? भावही नाही. पहिल्यांदा त्याने जी वारी केली एक क्रिया म्हणून केली. बापाने सांगितले, वडिलांनी सांगितले वारी करायला, वारी केली. ऐका, आणि एखादा वारकरी, एखादा नवीन वारकरी वारीमध्ये सहभागी व्हावा, पहिली वारी त्याने करावी आणि तोच वारकरी दुसऱ्या वारीला जाईल की न जाईल? गेल्याशिवाय राहणार नाही. ही वारीची किमया आहे महाराज. वारी आपल्याला त्याग शिकवते. जीवनामध्ये जीवन कसं जगायचं हे वारीमध्ये 18 दिवस चालल्यानंतर कळतं. जीवनामध्ये वारी केली पाहिजे. कशा करता? आईश आराम सगळ्या उपभोगाच्या गोष्टी आपण उपभोगतो, पण काही भोग नसताना सुद्धा आनंद मिळण्याची ताकद त्या वारीमध्ये. विठ्ठला त्या मुलाने जी वारी केली ती एक
क्रिया म्हणून केली. आता दुसऱ्या वर्षी तो जेव्हा वारीमध्ये सहभागी झाला तेव्हा त्याच्या अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण झालं. आणि शास्त्र असं सांगतं, प्रेम निर्माण झाल्यानंतर भाव उत्पन्न होत असतो. प्रेम नसतो प्रथमावस्था भाव येते कथ्यते. प्रेमाच्या पहिल्या अवस्थेला भाव असं म्हटलं जातं. प्रेम कशाला म्हणायचं? आजकालचं प्रेम नाही बरं का. आय लव्ह यू म्हणजे प्रेम नाही. प्रेमाचा दर्जा थोडा खाली आला महाराज. प्रेम त्याला म्हणतात जे एकतर्फी नसतं. तुम्ही ऐकताय ना, तुम्ही सुज्ञ लोक आहात, तुमच्या लवकर लक्षामध्ये येईल. ज्या वेळेस पांडुरंगाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर आपण पांडुरंगाला म्हणतो, पांडुरंगा मी तुझ्यावर प्रेम करतो, मी तुझा आहे, तेव्हा त्या पांडुरंगाने कधीतरी म्हटलं पाहिजे ना, काही काळजी करू नको भक्ता, मी पण तुझा आहे. याला म्हणायचं प्रेम. प्रेम हे कधी एकतर्फी नसतं. ज्ञानोबारायांना जर आपण स्वीकारत असो, ज्ञानोबारायांना जर माझं म्हणत असो, तर त्या ज्ञानोबारायांनी कधीतरी म्हटलं पाहिजे, बाबा तू भक्ता माझा आहे. याला म्हणायचं प्रेम. प्रेम हे दोन्ही बाजूने असतं. प्रेम निर्माण झाल्यानंतर अंतःकरणामध्ये भाव निर्माण होत असतो. ऐका, आणि एकदा अंतःकरणामध्ये भाव निर्माण झाला की त्याच्या अंतःकरणामध्ये भक्ती निर्माण होत असते. आणि भक्ती निर्माण झाली की मनुष्य मुक्तीकडे जात असतो. ज्ञानोबाराय बोलतात ना, भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये, बळे बिन शक्ती बोलू नये, बळे बिन शक्ती बोलू नये. भावे बिना भक्ती, भक्ती बिना मुक्ती, बळे बिना शक्ती बोलू नये, बळे बिना शक्ती बोलू नये, बळे बिना शक्ती बोलू नये. बळे वेन शक्ती, पुढे काय हो, बोलू नये. हे बोलू नये पद 3 ठिकाणी लावायचं बरं. भाव असेल तरच भक्तीबद्दल बोला, अन्यथा तुम्ही थोडे साथ द्या ना, बोलू नये तुम्ही म्हणा बरं का. भाव असेल तरच भक्तीबद्दल बोला, अन्यथा बोलू नये. भक्ती असेल तरच मुक्तीबद्दल बोला, अन्यथा शरीरामध्ये बळ असेल तरच शक्तीबद्दल बोला, अन्यथा बोलू नये. विठ्ठला शास्त्र असं सांगतं, कोणतीही गोष्ट करत असताना अंतःकरणामध्ये काय पाहिजे महाराज? भाव पाहिजे. वड सावित्रीच्या पौर्णिमेच्या दिवशी आपण वडाला फेऱ्या मारतो. काय म्हणतो? सांगू नका तुम्ही, फक्त विचारतो. काय म्हणतो त्या वडाला? काय म्हणतो? वडा मला पाव, वडा मला वडापाव. मग तो पावतो वगैरे नंतरची घटना, मग तो पावतो. पण केव्हा हो? केव्हा अंतःकरणामध्ये भाव असेल तेव्हा महाराज. ज्ञानोबाराय 18व्या अध्यायामध्ये आवळ्याचं वर्णन करत असताना ज्ञानोबाराय बोलतात, करतळावरी वाटोळा डोलत देखे आवळा. ज्ञानोबाराय म्हणतात, करतळावर जर आवळा असेल, तो आवळा एका जागी स्थिर राहत नाही, तो सारखा फिरत असतो. फिरल्यामुळे त्या आवळ्याचं सर्वांगाने आपल्याला ज्ञान होतं. ऐका, तो आवळा करतळावर ठेवला तर तो सारखा फिरत असतो, त्याचं सर्वांगाने ज्ञान होतं. तसं पांडुरंगाचं सर्वांगाने ज्ञान होण्याकरता अंतःकरणामध्ये भाव महत्वाचा आहे. विठ्ठला शबरी जेव्हा वनामध्ये निघून गेली तेव्हा तिला भेटण्याकरता प्रभू रामचंद्र आलेले. विचार करा, 80 वर्षाची शबरी आहे. किती? 80 वर्ष. मी वारंवार सांगितलेली ही घटना. वयाच्या 20व्या वर्षी वनामध्ये निघून गेलेली शबरी, मातंग ऋषींनी आशीर्वाद दिला, जा तुला प्रभू रामचंद्रांची भेट होईल. आणि जेव्हा तिला प्रभू रामचंद्रांची भेट झाली तेव्हा तिचं वय होतं 80. ती शबरी भगवान परमात्म्याची वाट पाहत होती महाराज. आणि सरते शेवटी भगवान परमात्मा भेटण्याकरता तिच्या झोपडीमध्ये आले. आणि झोपडीमध्ये आल्यानंतर भगवान परमात्मा बोर खाऊ लागले. खाता खाता विचारलं, शबरी, या कटोरीमधली सगळी बोरं फुटलेली आहेत का? बोरीवरची बोरं काढत असताना एखादा अर्ध बोर फुटणार मला मान्य आहे, पण या बोरीवरची बोरं काढत असताना सगळीच बोरं फुटलेली मला दिसतात. काय कारण? तेव्हा त्या शबरीने जे गोड उत्तर दिलं ते फार महत्वाचं आहे. शबरी बोलते, देवा, बोरीवरची बोरं काढण्याकरता जेव्हा प्रवृत्त झाली तेव्हा एक बोरीवरचं बोर काढावं, तोंडामध्ये टाकावं, कटोरीमध्ये ठेवावं.
आंबट असेल तर टाकून द्यावं, गोड असेल तर कटोरीमध्ये ठेवावं. याचा परिणाम असा झाला, या कटोरीमधली सगळी बोरं कशी आहेत, फुटलेली आहेत. मला सांगा यानं, त्या शबरीने किती दिवस कॉलगेट लावले असेल हो? पतंजलीचं दंतकांती लावली असेल, डाबर लावला असेल, विठोबा लावला असेल, काय लावलं असेल, काय नाही महाराज. अंतकरणामध्ये भाव उत्पन्न झाल्यानंतर आपण देवाला किती देतो यापेक्षा आपण देवाला कसं देतो हे फार महत्वाचं आहे. विठ्ठला जीवनामध्ये काम इतकं चांगलं करा, जीवनामध्ये कर्तृत्व इतकं चांगलं करा की त्या कामाच्या आधारे देव घरी आला पाहिजे. ऐसा कर घर आवे राम, ऐसा कर घर आवे राम, ऐसा कर घर ऐसा कर घर आवे राम, 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 और धंधा सब तोराई काम, 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 इतने गोते काये दाता, जब तू अपना बोलना होगा. इतने गोते काये दाता, जब तू अपना बोलना होगा. ऐसा कर घर आवे राम. तुकाराम महाराजांचं वचन आपल्याला पाहायला मिळतं. जीवनामध्ये इतकं चांगलं काम करा, जीवनामध्ये इतकं चांगलं वागा की त्या कामाच्या आधारे देव प्रसन्न झाला पाहिजे आणि आपल्या घरी आला पाहिजे. इतकं चांगलं काम केलं पाहिजे. सांगायचा मुद्दा असा, भाव अंतकरणामध्ये जागृत झाला की देव घरी येत असतो. वारी केल्यानंतर दुसरी तिसरी वारी त्या मुलाने केली तेव्हा त्याच्या अंतकरणामध्ये भावाची उत्पत्ती झाली आणि भावाची उत्पत्ती झाल्यानंतर काही वर्ष त्याने ती वारी सातत्याने चालू ठेवली. मग त्याच्या अंतकरणामध्ये भक्तीची निर्मिती झाली आणि ती भक्तीची निर्मिती, तो भक्तीचा ओलावा, ते भक्तीतलं प्रेम जो जाणतो तो दैवाचा पुतळा, अभंगाचं पहिलं. जाने भक्त साधू भाया, जाने भक्ति साधू भाया, जाने भक्त साधू भाया, जाने भक्ति साधू भाया, जाने भक्ति साधू भाया, जाने
भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात, जाणे जो भक्तीचा जिव्हाळा जाणतो तो दैवाचा पुतळा आहे. बारकाईने ऐका, कोणतीही गोष्ट मनुष्याने जर जाणून केली तर ती गोष्ट यशस्वी होत असते, अन्यथा न जाणता केली तर ती गोष्ट यशस्वी होत. कोणतीही गोष्ट करा, कोणतीही क्रिया करा, ती कशी केली पाहिजे? मनुष्याने जाणून केली पाहिजे. त्याच्या मागचा काहीतरी हेतू आहे, तो हेतू आपण जाणला पाहिजे. आणि जाणलेला हेतू जर पाहिला तर ती गोष्ट यशस्वी होत असते. समाजामध्ये जीवन जगत असताना थोडं जर जाणून वागलं तर थोडं दुःख कमी होतं. एक व्यक्ती तीर्थयात्रेला चाललेला, एका गावामध्ये त्याचा मुक्काम पडलेला. लक्षामध्ये आलं गावातल्या एका चोराला की आपल्या गावामध्ये मंदिराच्या वस्तीमध्ये एक व्यक्ती तीर्थयात्रे करू झोपण्याकरता आलेला आहे, दुसऱ्या दिवशी जाणार आहे. लक्षामध्ये आलं याच्याकडे भरपूर पैसा आहे, धनाढ्य आहे, मग याचे पैसे चोरले पाहिजेत. म्हणून त्या गावातल्या चोराने साधूचा वेश धारण केला आणि त्याच्याबरोबर झोपण्याकरता त्या मंदिरामध्ये गेला. दुसऱ्या दिवशी स्नान संध्या वगैरे झालं, निघाला. दिवसभर तो पाहायचा, तो पाणी घेण्याकरता पैसे काढायचा, त्याच्याकडे भरपूर पैसे असायचे. पण या साधूच्या वेशामध्ये असलेला चोर तो दिवसभर पाहायचा. रात्रीची वेळ झाली की तो त्या सद्गृहस्थाची खिशे तपासायचा, त्याचा बटवा तपासायचा, त्याची पिशवी तपासायचा, पण त्याला काही पैसे भेटत नसायचे. 8-10 दिवस झाले त्यांना जिथे जायचं होतं, जी तीर्थयात्रा पूर्ण करायची होती ती तीर्थयात्रा संपली. आणि संपल्यानंतर त्या साधूच्या वेशामध्ये असलेल्या चोराने त्या सद्गृहस्थाचं दर्शन घेतलं आणि त्याला सांगितलं, बाबा मी काही साधू नाही, मी चोर आहे. तो सद्गृहस्थ म्हटला, मी तुला पहिल्याच दिवशी ओळखलं होतं. म्हटले, असं दररोज तुम्ही पैसे काढायचे पाणी घेण्याकरता, काही विकत घेण्याकरता, भरपूर तुमच्याकडे पैसे, मी दिवसभर पाहायचो. पण रात्रीचे पैसे मी चोरण्याचा तुमचा प्रयत्न करायचो, तुमचे खिशे तपासायचो, तुमची पिशवी तपासायचो, तुमचे बटवा तपासायचो, पण मला काही पैसे भेटत नसायचे. कुठे ठेवायचे तुम्ही ते पैसे? त्या सद्गृहस्थाने सांगितलं, माझ्या खिशातले काढायचो आणि तुझ्या उशाखाली ठेवायचं. जाणून समाजामध्ये जीवन जगलं की दुःख होत नाही. विठाला कोणतीही गोष्ट करत असताना ती जाणून केली पाहिजे. भक्ती करायची ती जाणून केली पाहिजे. नामदेव महाराज पांडुरंगाच्या समोर गेले आणि पांडुरंगाच्या समोर गेल्यानंतर नैवेद्य ठेवला. 7 वर्षाचे नामदेव महाराज नैवेद्य ठेवला आणि देवाला सांगितलं, देवा हा नैवेद्य घ्या. देवानी कटेवरचे कट हलवले सुद्धा नाही. नामदेव महाराज म्हणतात, देवा दररोज नैवेद्य दाखवण्याकरता माझे वडील येतात, आज नैवेद्य दाखवण्याकरता काही चुकी झाली का? वडील दाखवण्याकरता नाही, घ्या नैवेद्य. काही चूक झाली असेल तर मला सांगा, मी त्याच्यामध्ये दुरुस्ती करतो, पण तुम्ही नैवेद्य सेवन करा. पांडुरंगाने 1 नाही 2 नाही, कटेवरचे हात हलवले सुद्धा नाही. 7 वर्षाची नामा. असं म्हणतात, स्त्री हट्ट, बाल हट्ट आणि राज हट्ट हा पुरवावा लागतो. स्त्री हट्ट, राज हट्ट. नामदेव महाराजांनी विचार केला, पाहू तर याची परीक्षा तर पाहू. पांडुरंगाने विचार केला, परीक्षा तर पाहू. अनेक वेळ निघून गेल्यानंतर सुद्धा पांडुरंगाने काही हात खाली घेतले नाहीत. मग नामदेव महाराज काकुलती आले आणि काकुलती आल्यानंतर नामदेव महाराज देवाला म्हणतात, नाही तुला नैवेद्य समर्पित करायचा, घ्यायचा ना, नाही तुला नैवेद्य खायचा नाही, एक काम कर, मी आणलेली दुधाची वाटी तरी पी. दूध पियो मोरे गोविंद लाला. नाही तुला नैवेद्य खायचा ना, मग एक काम कर, एवढी दुधाची वाटी. देवाने 1 नाही 2 नाही, सरते शेवटी नामदेव महाराजांचा नाईविलाज झाला. देवा तू जर नैवेद्य खाणार नशील तर समोर असलेल्या दगडावर मी डोकं आपटील आणि माझा प्राणत्याग करेल. महाराज पांडुरंगाचा सुद्धा हात खाली आला, दुधाची वाटी घेतली, गट पिऊ लागले महाराज. दूध पियो मोरे गोविंद लाला. सामान्य दूध नाही देवा ते, काला बछडा कपिला गाये. दूध दुहावन नामा
जाए दूध पियो मोरे गोविंद लाला. अरे सामान्य पेला नाही तो, पितळेचा पेला नाही, तांब्याचा पेला नाही, सोने का गडवा दूधने भरिया. किती सुंदर ते रूप असेल. पांडुरंग समोर उभा आहे, दूध पिलेला आहे, दूध पिणार आहे, समोर नामदेव महाराज आहे. आपल्या डोळ्यापुढे कल्पना करा. नामदेव महाराजांची भक्ती इतकी श्रेष्ठ होती की देवाने मागचा पुढचा विचार केला नाही. स्वतः देव बोलतो, उभे आयुष्यामध्ये असा भक्त मी पाहिला नाही की ज्या भक्तांनी माझ्या तोंडावर हसू फुलवलं. ऐसा भगत मैं कब नहीं पाया, ऐसा भगत मैं कब नहीं पाया. ऐसा भगत मैं कब नहीं पाया, ऐसा भगत मैं कब नहीं पाया. ऐसा भगत मैं कब नहीं पाया, ऐसा भगत मैं कब नहीं पाया. ऐसा भगत मैं कब नहीं पाया, ऐसा भगत मैं कब नहीं पाया. नामदेव देवाचाया, नामदेवने दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोविंद लाला. नामदेव महाराजांनी ठेवलेलं दूध पाहिल्यानंतर भगवान पांडुरंग परमात्मा तो दूध सेवन करतो, याला म्हणायचं भक्ती. मला सांगा, आपण ठेवलेला नैवेद्य कधी देवाने हात लावलाय का? हा, मला सांगा, आपण सगळेजण सात्विक लोक आहोत. देवाला नैवेद्य ठेवतो की ठेवत नाही हो? किमान यात्रेच्या दिवशी, किमान सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी काही काही लोक देवाला दररोज नैवेद्य ठेवतात. हिंदू धर्मामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीने देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय जेवण करू नये. देवाला नैवेद्य दाखवून केलेलं जेवण हे जेवण नाही, तो प्रसाद आहे. विठाला असलेली जी भक्ती आहे ना, ती देवाच्या आवडीची नसते, आपल्या सोयीनुसार असते. बरोबर आहे? मला सांगा, देवाला जे आपण जो नैवेद्य दाखवतो त्या नैवेद्यामध्ये असलेली आमटी म्हणा, असलेली भाजी म्हणा, ती आपल्या आवडीची असते की देवाच्या? आपल्या आवडीची. आपले नाही, यांच्या. आपण सांगितलं ना बटाट्याची, आपण सांगितलं ना तुरीच्या डाळीची, हे म्हणतात मुगाच्या डाळीची. थोडा अनुभव
आपण केलेली भक्ती ही आपल्या आवडीची जरूर असावी, पण ती भक्ती देवालाही आवडणारी असली पाहिजे. विठ्ठला देवामध्ये केलेली भक्ती किंवा देवासाठी जर केलेली भक्ती असेल तर ती आपल्याला परमोच्च स्थानाला प्राप्त करून देणारी असते. महाराज, देवासाठी केली पाहिजे. कधीतरी पांडुरंगाच्या मंदिरामध्ये गेलं पाहिजे, सांगितलं पाहिजे, बाबा जे मी भजन करतो, जे मी पूजन करतो, जी मी नोकरी करतो, जो मी व्यवसाय करतो, जो मी कामधंदा करतो, हे माझ्यासाठी तर आहेच, पण हे शरीर तुझ्यासाठी मला कारणी लावायचे म्हणून याच्या करता आहे. कधीतरी असं म्हटलं पाहिजे. याला म्हणायचं श्रेष्ठ भक्ती. विठ्ठल अशी भक्ती जो व्यक्ती जाणून करतो, तुकाराम महाराज म्हणतात की भक्ती देवाला फार आवडते. अनेक तुकाराम महाराजांची प्रमाण मी आपल्या पुढे सांगू शकतो. ह्याची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला नेण्याकरता आक्रोश जेव्हा गोकुळामध्ये आलेला आहे, आणि आक्रोश जेव्हा गोकुळामध्ये आलेला आहे, तेव्हा बाकीच्या गोपिका यशोदा मातेला विचारतायत, कशा करता आलेला आहे तो आक्रोश, कशा करता आलेला आहे. मग यशोदा मातेने सांगावं की हा आक्रोश भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला नेण्याकरता आलेला आहे. यथा व्रज गोपिका नाम. भगवान श्रीकृष्ण परमात्मा रथामध्ये बसलेले, आक्रोशाने असा रथ हाकायला सुरुवात केलेली आहे. कोणी एक गवळण रथाच्या समोर अशी झोपलेली आहे. अरे माझ्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला न्यायचं असेल तर तो रथ माझ्या अंगावरून तुम्हाला घालवावा लागेल. अक्रूराला सांगतात, अरे तू चांडाळा आहेस अक्रूरा रे चांडाळा, तुझं कोणी धाडीला का घात करू आला शिवदिसी सकळा. अक्रूरा रे नाम तैशीच करणी, या नंदाच्या अंगणी मिळाल्या गवळणी. त्यामध्ये एक चित्रगंधा नावाची गवळण समोर आलेली आहे, आणि चित्रगंधा नावाची समोर गवळण आल्यानंतर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने त्या चित्रगंधेकडे पाहिलं, आणि चित्रगंधेकडे पाहिल्यानंतर सहज लक्ष गेलं तर एका भिंतीवर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चित्र देवाने स्वतः पाहिलं. कोणी बनवलं हे चित्र? भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या गोपिकांना विचारतात, कोणी बनवलं हे चित्र? तेव्हा सगळ्या गोपिकांनी सांगितलं, हे चित्र चित्रगंधेने बनवलेलं आहे. चित्रगंधा नावाची गोपिका आहे, तिने हे चित्र बनवलंय. भगवान श्रीकृष्ण परमात्मा रथामधून खाली उतरलेत, त्या चित्रापाशी गेलेत, चित्राकडे निहाळलं. जसे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचे डोळे आहेत तसेच डोळे या चित्रामध्ये काढलेले आहेत. जसे भगवान परमात्म्याचे कुरळे कुरळे केस आहेत तसेच त्या चित्रामध्ये भगवान परमात्म्याचे केस काढलेले आहे. सुंदर असा मुकुट काढलेला आहे, पितांबर काढलेला आहे, गळ्यामध्ये सुंदर अशा माळा काढलेल्या आहेत. चित्रगंधे खूप सुंदर तू हात काढले, खूप सुंदर माझं तू चित्र काढलं, डोळे आहे तसे काढले, पण या चित्रामध्ये एक चूक आहे. काय चूक आहे देवा, काय चूक आहे? चित्रगंधे सुंदर असे डोळे काढले, कपाळ काढलं, नाक काढलं, सुंदर असे डोळे काढले, मुकुट काढला, पण चित्रगंधे या चित्राला तू पाय काढले नाही ना, या चित्रामधली ही चूक आहे. चित्रगंधा म्हणते, देवा ही माझी चूक नाही, ही माझ्या अंतकरणातली भावना आहे. असं का काढले नाही तू पाय? असं विचारल्यानंतर चित्रगंधेने उत्तर दिलं, देवा अरे ज्या देवाला पाय होते तो देव मागचा पुढचा विचार न करता, आमचा विचार न करता अक्रूराला पाहिल्याबरोबर रथामध्ये जाऊन बसलेला आहे. न जाणो या चित्राला मी पाय काढले असते, आणि या चित्राने जर अक्रूराला पाहिलं असतं तर हे चित्र सुद्धा चालत चालत त्या रथामध्ये जाऊन बसलं असतं. याला म्हणायचं अंतकरणातला भाव, याला म्हणायचं अंतकरणातली भक्ती, याला म्हणायचं अंतकरणातलं प्रेम. विठ्ठला म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलं की अंतकरणामध्ये भक्ती, ज्याच्या अंतकरणामध्ये भक्ती आहे तो दैवाचा पुतळा आहे. दैवाचा पुतळा आहे. दैवाचा पुतळा म्हणजे नक्की काय हो? दैवाचा पुतळा या शब्दाचा अर्थ आहे तो पुण्यवान आहे. दैवाचा पुतळा या शब्दाचा अर्थ आहे तो देवाला प्रिय आहे. दैवाचा पुतळा या शब्दाचा अर्थ आहे की त्याने त्याच्या जीवनामध्ये कधीही पाप केलेलं नाही. महाराज, या जगताच्या पाठीवर अनेक लोक होऊन गेले की त्यांनी उभ्या आयुष्यामध्ये कधी पापच केलं नाही. आम्ही ज्या परंपरेमध्ये शिकलो ते सद्गुरू जोग महाराज, एक तर सद्गुरू जोग महाराज नाशिकला
गेल्यानंतर गोदावरीच्या तटकावर एका ब्राह्मणाने सद्गुरू जोग महाराजांच्या हातावर पाणी दिलं आणि पाणी दिल्यानंतर जोग महाराजांनी विचारलं काय करायचं. तेव्हा त्या ब्राह्मणाने सांगितलं सोडा संकल्प. कशाचा? पाप होम पाप कर्म होम. कळत न कळत केलेला पापाचा नायनाट हो, क्षालन हो. जोग महाराजांनी हातातलं पाणी बाजूला टाकून दिलं आणि सांगितलं अरे या पठ्ठ्याने उभी आयुष्यामध्ये कधी पापच केलं नाही, संकल्प सोडायचं काही कारण नाही. काही काही लोक अशी जगताच्या पाठीवर होऊन गेली की कधी त्यांनी पापच केलं नाही. आणि असंही महाराज, संतांचं नाव घेतल्यानंतर आपण केलेलं पाप निघून जात. पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत संतांचं नाव घेतल्यानंतर पुण्याची प्राप्ती महाराज. पण संत ही अशी भूमिका आहे की संत पाप पुण्याच्या पलीकडे गेलेले आहे. तुम्ही ऐकताय ना, फार महत्वाचं सांगतोय. संत हे पाप पुण्याच्या पलीकडे गेलेले. त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी कर्म केलं तर पापही लागत नाही. त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी चुकीचं जरी कर्म केलं तरी पापही लागत नाही, चांगलं जरी कर्म केलं तरी पुण्यही लागत नाही. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागून येदू पाप, लागून येदू पुण्य. पाप पुण्य संतांच्या जीवनामध्ये कधीच लागत नाही महाराज. पाप पुण्याच्या आतीत गेलेले. म्हणून परमात्म प्राप्ती करून घेण्याकरता एखादा साधक जर परमार्थावर जर पथिक असेल तर तो पाप पुण्याच्या पलीकडे जाणं महत्वाचं आहे. जसं जन्म मरणाला कारणीभूत पुण्य आहे तसं जन्म मरणाला कारणीभूत पाप सुद्धा आहे. जास्त पुण्य केल्यानंतर मनुष्य कुठे जातो? स्वर्गाला जातो. आणि स्वर्गामध्ये गेल्यानंतर त्याचं पुण्य संपल्यानंतर ज्ञानोबराई काय बोलतात? पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, मग येऊ लागती माघारे मृत्यू लोका. पुण्य जास्त झालं स्वर्गाला प्राप्त होतो, पुण्य संपल्यानंतर पुन्हा एकदा त्याला जन्म घ्यावा लागतो. हे झालं पुण्याचं. त्याने जर अधिक प्रमाणामध्ये जर पाप केलं तर तो अधोलोकाला जातो, त्याला पुन्हा एकदा जन्म घ्यावा लागतो. आणि ती संतांची भूमिका फार महत्वाची आहे. संत पाप पुण्याच्या पलीकडे गेलेले आहे. म्हणून जीवनामध्ये पापालाही किंमत नाही, पुण्यालाही किंमत नाही. एक शेतकरी शेतामधलं काम उरकून दुपारच्या पहारी बांधावरून आपल्या घरी चाललेला. घरी गेल्यानंतर घरी जात असताना बांधावरून चालत असताना त्याच्या पायामध्ये काटा घुसला. आता काटा घुसल्यानंतर हातामध्ये पाहिलं कोणती सामग्री नाही, सुई नाही, पिन नाही, पण काटा तर काढला पाहिजे. काय करावं म्हणून त्याने इकडं तिकडं पाहिलं तर बोरीला असा सुंदर मोठा काटा आलेला होता. मग शेतकरी काय करतो? काट्याने काटा, हे वाक्य चांगलं पाठ आहे, काट्याने काटा काढतो. त्याने काय नाही मागचा पुढचा विचार केला नाही, सुंदर असा काटा मोडला आणि काटा मोडल्यानंतर खाली बसला आणि त्याने काट्याने तो काटा काढला. ऐका, काट्याने काट्या काढल्यानंतर त्याने तो काटा हातामध्ये धरला. माझ्याकडे पहा, त्याने तो काटा असा हातामध्ये धरल्यानंतर त्याने विचार केला याने माझ्यावर उपकार केला आणि उपकार केलेल्या वस्तूला टाकून देता येत नाही. तुम्ही म्हणा, उपकार केलेल्या वस्तूला टाकून देता येत नाही म्हटल्या. त्यांनी लक्षामध्ये घेतलं, तो काटा त्याने आपल्या बंडीच्या असा उजव्या कोपरीमध्ये असा ठेवला. ठेवल्यानंतर घरी गेला, जेवण वगैरे केलं. जेवण झाल्यानंतर त्याची सवय होती ताट पुढे सारायचं, मागे सारायचं, लगेच झोपायचं. ऐका, त्याने जसं ताट पुढे सारलं, मागे सरला आणि मागे सरल्याबरोबर तो उजव्या कुशीवर झोपला. झोपल्याबरोबर तो आता खिशामधला काटा पोटात घुसला. मला सांगा, आता पायामधला काटा चांगला होता की पोटातला? पायातला. मग ठेवायचा होता, पायातला चांगला होता तर. ऐका, पायातलाही काटा चांगला नाही आणि पोटातलाही काटा चांगला नाही.
पायातला काटा म्हणजे पाप आहे आणि पोटातला काटा म्हणजे पुण्य. ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते तथा. तत्वज्ञानी या स्वरूपाला प्राप्त होण्याकरता पापही महत्वाचं नाही आणि पुण्यही महत्वाचं नाही. विठ्ठला त्याच्याकरता जगताच्या पाठीवर एकच साधन आहे. तुकाराम महाराजांनी सांगितलं भक्ती करा. ज्याच्या अंतकरणामध्ये भक्तीचा ओलावा आहे तो दैवाचा पुतळा आहे. आणि तुकाराम महाराज म्हणतात भक्तीचा जिव्हाळा त्याच्या अंतकरणामध्ये नसेल आणि भलेही तो पंडित असेल माझ्या मनाला पटत नाही अभंगाचं दुसरं. तुकाराम महाराज सांगतात जो अंतकरणामध्ये भक्तीचा ओलावा निर्माण करत नाही भक्तीचा जिव्हाळा जाणत नाही तो पंडित जरी असेल तरी माझ्या मनाला तो पटत नाही. पंडित कशाला म्हणायचं? पंडिताच्या दोन व्याख्या मी आपल्या डोळ्यासमोर ठेवतो. एक 4 वेद त्याचे पाठ आहेत, 4 उपवेद त्याचे पाठ आहेत, 6 शास्त्र त्याची पाठ आहेत, 18 पुराण ज्याची पाठ आहेत त्याला म्हणायचं पंडित. ही पंडिताची व्याख्या. गीतेमध्ये पंडिताची व्याख्या 2ऱ्या अध्यायामध्ये 11व्या श्लोकामध्ये आली. असोचानवसोचस्व प्रज्ञावादांश भाससे गतासूंच नानो सोचंती पंडिता. पंडित त्याला म्हणायचं जो गेल्याविषयी आणि असलेल्या विषयी शोक करत नाही. विठ्ठला माझ्या मनात. तुकाराम महाराज म्हणतात दुसरं माझ्या अंतकरणामध्ये काही नाही. दुसरे एक प्रमाण तुकाराम महाराजांचं आपल्याला पाहायला मिळतं. अनेक दुसरे मज नाही आता नेमलिया चित्ता पासूनिया पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग. तुकाराम महाराज भजन करण्याकरता जेव्हा भामचंद्र डोंगरावर जायचे, घोरडेश्वरावर जायचे, भंडाऱ्यावर जायचे, दुपारची वेळ आई जिजाई गठुड बांधायची. दुपारची वेळ झाली, देऊच्या बाहेर पडले की नक्की माझे स्वामी कोणत्या डोंगरावर गेले? घोराडेश्वरावर गेले, भंडाऱ्यावर गेले की भामचंद्रावर गेले? कसं कळायचं? कारण की तुकाराम महाराज सांगून जात. आता कसं आहे, परवानगी घेऊन जावं लागतं. तुकाराम महाराज सांगून जात नव्हते. मग आई जिजाई काय करायच्या हो? तिन्ही डोंगरांना जाणाऱ्या वाटेला
जिजाबाई कान लावायचे आणि ज्या वाटेमधून ज्या मातीमधून विठ्ठल 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 असा ध्वनी येईल त्या वाटेने जिजाबाई डोंगरावर जायच्या. हा तुकाराम महाराजांच्या तुकाराम महाराजांच्या पायाला स्पर्श झालेली माती सुद्धा विठ्ठल विठ्ठल बोलते. महाराज लोक सांगून दमली म्हणा विठ्ठल विठ्ठल, लोक म्हणायला तयार नाही म्हणतात. म्हटलं पाहिजे की नाही, म्हणायचं का? विठ्ठल 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 बोला. विठ्ठल 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 विठ्ठल. सगळ्यांनी एक टाळी वाजवायची, एक टाळी. एक टाळी म्हणजे एक विचार. नवी मुंबईला कळू द्या, ज्ञानेश्वर प्रतिष्ठानच्या सगळ्या सभासदांचा एक विचार आहे, एक टाळी. विठ्ठल 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 बोला. विठ्ठल 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 विठ्ठल. ज्यांनी ज्यांनी विठ्ठल विठ्ठल म्हटलंय त्यांना तो मिळाला बरं का. पण भजनामध्ये आनंद आहे महाराज. आमचे गुरुवारी शिंदे माऊली असं सांगत असतात, फक्त जर कीर्तन असेल आणि त्याच्यामध्ये जर भजन नसेल ना तर ते कीर्तन वृक्ष झाल्याशिवाय राहणार नाही. कीर्तनामध्ये भजनाने आनंद संक्रमित होत असतो आणि ऐकलेलं व्यवस्थित बसण्याकरता भजन करावं लागतं. मला सांगा, एखादं जर पोतं भरायचं असेल, कशाचं घ्यायचं, तुमच्याकडे काय प्रसिद्ध आहे? एखादं जर पोतं भरायचं असेल, कांद्याची गोण भरायची असेल तर त्याच्यामध्ये पाटीने 2-5 टाप्यांनी ते जर पिशवी भरली तर ती पिशवी थोडी आपल्याला काय करावी लागते? हलवावी लागते, आपटावी लागते. कशामुळं? कशा करता? टाकलेलं व्यवस्थित बसावं म्हणून. ऐका, तसंच आहे, ऐकलेलं व्यवस्थित बसावं याच्याकरता भजनाने त्याला थोडं हलवावं लागतं, आपटावं लागतं, मग ते ऐकलेलं व्यवस्थित बसतं. असं त्याच्याकरता भजन आहे. विठ्ठला तुकाराम महाराज म्हणतात, तो पंडित जरी असला तरी तो माझ्या मनाला पटत नाही. जरी त्याच्या अंतकरणामध्ये भक्ती नसेल तर पंडित असला तरी पटत नाही. ज्ञानी असेल, देवाला ज्ञानापेक्षा अंतकरणामध्ये भक्ती असलेला व्यक्ती लवकर आवडतो. तुकाराम महाराजांचं वचन आहे, भोळे भोळे भक्त गाताती साबळे, त्यांचे प्रेम आवडे विठोबासी. एक गोपिका दुसऱ्या गोपिकेशी बोलते, बोलणारी गवळण, बोलणारी गोपिका ही बोबडी आहे. बोबडं जरी बोललं तरी देवाला ते फार आवडतं महाराज. ती गोपिका बोलते, काय सांगू तू ते
काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते. जात होते यमुना पानिया, वाटेत भेटला सावला. डोईवर टोपी मयूर पिछाची, खांद्यावरी कांबला. काय सांगू तू ते, काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते. तिने माझी केली तवाली, मग मी तेथून पलाली. पलता पलता घसरून पडली, डोईची घागल फुटली. फुटली कसे, हा जोरात वाजव जरा, फुटली पाहिजे. माझे गुलगे फुटले, मग मी ललत बथले. टिकून आले शालंग पाणी, मला पोटासी धरिले. मला पोटासी धरिले माझे, समाधान केले. निवृत्तीचे कृपे सुख हे, ज्ञानदेवाला दले. काय सांगू तू ते, काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते. काही बाया म्हणते आता चांगलं होतं बोबडं बोलायला. ऐका, गुरुवारी चंद्रशेखर महाराजांनी सांगितलेली युक्ती. या गवळणीचे महाराज तिन्ही कडवं बोबडे आहेत, पण शेवटचं चरण महाराज अस्खलित मराठी, ते बोबडं नाहीये. का बरं? त्याचं कारण असं आहे, ही गवळण, ही गोपिका दुसऱ्या गोपिकेशी बोलते, बोलणारी गवळण बोबडी आहे, पण या दोन गवळणींचं विवरण करणारे माझे ज्ञानोबराय बोबडे नाही, म्हणून शेवटचं चरण अस्खलित मराठीत आहे. विठाला काय आपल्या वारकरी संप्रदायाची विशेषता आहे, आपल्या भारतीय संस्कृतीची विशेषता आहे महाराज. कसंही जरी भजन केलं तर ते देवाला आवडणार आहे. कसंही जरी करा, झोपेतून उठल्या उठल्या राम राम म्हटलं तरी देवाला आवडतं. अलीकडे झोपेतून उठल्या उठल्या चहा घेतो आपण, त्याला आपल्या इकडे बेड टी म्हणतात. उठल्या उठल्या देवाचं नामस्मरण अलौकिक आहे महाराज. शास्त्र असं सांगतो, पुयो नाम देवानाम, मध्यान्नम मनुष्यानाम, अपरान्नाम पितरांनाम, सायान्नम भूत प्रेतादीनाम. सकाळी 6 ते 9 ही वेळ मनुष्याची आहे, 9 ते 12 ही वेळ 6 ते 9 ही वेळ देवाची आहे, 9 ते 12 ही वेळ मनुष्याची आहे, 12 ते 3 ही वेळ पितरांची आहे, आणि 3 ते 6 ही वेळ भूत पिशाच्य उतरवणाऱ्या व्यक्तीची आहे. शास्त्र सांगतं. किती विशेषता आहे देवाच्या नामामध्ये पहा. सकाळी 6 ते 9 या वेळामध्ये मनुष्याने काय करावं, तर शास्त्र असं सांगतो, पुयो नाम देवाना. देवाचं काम, देवाला आंघोळ घालणं असेल, देवाला नैवेद्य समर्पित करणं असेल, 6 ते 9 या वेळामध्ये करावं. 12 ते 3 या वेळामध्ये, आपलं 9 ते 12 या वेळामध्ये मनुष्याचं काम, कोणतं चांगलं काम करायचं असेल, 9 ते 12 या वेळामध्ये करावं. गुरुवारी आमचे तर असं सांगतात, घरामध्ये किराणा माल खरेदी करायचा आहे. कधी? आमच्या माता भगिनी म्हणतात, बघू निवंत जाऊ दुपारी. घरामध्ये सोने खरेदी करायचंय, कधी जाल? 9 ते 12 या वेळेमध्ये खरेदी केलं पाहिजे. धर्मशास्त्र सांगतं, माझं त्याला नाही विलाज आहे. 12 ते 3 ही वेळ पितरांची आहे. पितरांना जो नैवेद्य समर्पित करायचा आहे त्याची वेळ ठरलेली महाराज, त्याच्या आत पितर नैवेद्य घेत नाही. 12 ते 3. 3 ते 6 वेळ भूतपिशाच्य उतरवणाऱ्या व्यक्तींची आहे. त्यांचा मंत्राचा प्रभाव त्या वेळेमध्ये चांगला होतो. प्रत्येक वेळेमध्ये कोणी काय करावं याच्याकरता नियम आहेत, बंधन आहेत, पण देवाच्या नामचिंतनाला बंधन नाही, भक्ती करायला बंधन नाही. जसे दिवसाच्या प्रहरामध्ये कोणी काय करावं याच्याकरता बंधन आहे, तसं रात्रीच्या प्रहरामध्ये कोण काय करतं, कबीर महाराज बोलतात, पहिले प्रहर सब कुछ जागे, दुसरे प्रहर भोगी, तिसरे प्रहर तस्कर जागे, चौथे प्रहर योगी. रात्री 6 ते 9 या वेळामध्ये सगळे लोक जागे असतात. दुसरे प्रहर भोगे 9 ते 12, तिसरे प्रहर तस्कर जागे 3 ते 12 ते 3 या वेळामध्ये तस्कर जागे असतात, म्हणजे चोर लोक जागे असतात. एक मला असं म्हटलं महाराज, प्रकाश महाराज म्हटले, महाराज तुमचं कीर्तन किती वाजता संपत? म्हटलं 10 किंवा 11. घरी यायला किती वेळ लागतं? म्हटलं 2-3 तास. म्हणजे तुम्ही 3 वाजेपर्यंत? ज्यांच्या लक्षात आलं नाही ते भरपूर जेवण करा.
बसला आणि 3 वाजेपर्यंत कोण जागा असतं? अलीकडच्या काळामध्ये चोरच नाही, आमची मुलं रात्रीच्या 2-2 वाजेपर्यंत FB वर येतो, फेसबुक वर एक व्हिडिओ पाहिला की त्याच्या खालचा व्हिडिओ चालूच आहे. काय करतात व्हिडिओ पाहून काही कळत नाही. जपानमध्ये आमचे गुरुवारी सांगतात, जपानमध्ये 10वीचा मुलगा घड्याळ तयार करतोय. कितवीचा? 10वीचा. ना आपल्या इकडचा 10वीचा पोरगा हा अहो 10वीचा सुद्धा 3 वर्षाचं पोरगा असेल तर ते 2-2 तास मोबाईल खेळतंय. पण मला सांगायला अभिमान वाटतो, भारतीय संस्कृती सारखी संस्कृती या जगाच्या पाठीवर कुठेच नाही. 16 वर्षाच्या एका मुलाने घड्याळाचा शोध लावला. 16 वर्षाच्या एका मुलाने पृथ्वी फिरत नाही बाबा, सूर्य फिरत नाही, पृथ्वी फिरते हे सांगितलं कोणी? माझ्या ज्ञानोबांनी सांगितलं. ना तरी उद्वास्ताचे प्रमाणे जैसे न चालता सूर्याचे चालणे, तैसे नैष्कर्म्यत्व जाणे कर्मीचे असता. बाबा पृथ्वी स्वतः भोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते, सूर्य फिरत नाही. हे माझ्या भारतातल्या व्यक्तीने सांगितले, माझ्या ज्ञानोबरायांनी सांगितले, महाराष्ट्रातल्या व्यक्तीने सांगितले. उपजे ते नासे नासिले ते पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे का. घड्याळाचा शोध गॅलिलिओने 1660 मध्ये लावला. गुगलला सर्च मारा आपण, मिळेल आपल्याला. 1660 मध्ये. पण सांगायला अभिमान वाटतो, शके 1212 मध्ये माझ्या ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलं. आपल्या मोबाईल मध्ये व्हॉट्सअप नावाचं ऍप्लिकेशन आहे, शेअर आहे, ब्लूटूथ आहे, संदेश आहे. आपल्याकडे असलेली एखादी गोष्ट दुसऱ्याच्या मोबाईल मध्ये आपण सहज कन्वर्ट करू शकतो, टाकू शकतो, ट्रान्झॅक्शन करू शकतो. याचा शोध आपल्याकडे 5-25 वर्षापूर्वी लागला असेल. मी म्हणतो अमेरिका आपल्या पुढे 50 वर्षापूर्वी लागला असेल. पण तो शोध माझ्या ज्ञानोबारांनी शके 1212 सांगितला. ओवी सांगतो तुम्हाला, पुराव्याशिवाय बोलत नाही. ज्याच्याकडे पुरावा नाही त्याला पुरावा. हृदया हृदय एक झाले, ये हृदयचे ते हृदय घातले, द्वैतन मोडिता केले आपण आयशे. चला तुम्हाला दृष्टांत सांगतो याच्याकरता. एकनाथ महाराज समाधी घेण्याकरता निघाले. लोकांनी सांगितलं महाराज अर्ध रामायण लिहायचं राहिले, तेवढं अर्ध रामायण पूर्ण करा, समाधी घ्या. एकनाथ महाराजांनी सांगितलं नाही, माझं काम संपलं. संत काम संपल्यानंतर थांबत नाही, निघून जातात. माझं काम संपलं, मला गेलं पाहिजे. मग उरलेलं अर्ध रामायण कोण लिहिल? उरलेलं अर्ध रामायण कोण लिहिल असं म्हटल्यानंतर एकनाथ महाराज म्हटले काळजी करू नका ना, माझा गावबा आहे ना तो लिहिल ना. लोक म्हटले गुळ खाण्याकरता, पुरणपोळी खाण्याकरता तुमच्या जवळ असलेला गावबा काय रामायण लिहिल? वेडगळ गावबा येतो. लोकांनी असं म्हटल्यानंतर एकनाथ महाराज म्हटले त्याला वेडगळ म्हणू नका. त्याला जवळ बोलवलं, मस्तकावर हात ठेवला, आपल्या अंतकरणामधलं ज्ञान त्याच्या अंतकरणामध्ये संक्रमित केलं. त्याला शक्तिपात असं म्हणतात. एकनाथ महाराजांनी समाधी घेतल्यानंतर उरलेलं अर्ध रामायण गावबाने लिहिले. आम्हाला अजूनही कळलं नाही रामायण वाचताना एकनाथ महाराजांचं रामायण कोणतं आणि गावबाचं रामायण कोणतं. म्हणून मला सांगा, याला शेरेट नाही म्हणता मग काय म्हणता? याला व्हॉट्सअप नाही म्हणता मग काय म्हणता? आपल्याकडे असलेलं ज्ञान हे आमच्या संतांनी आमच्या हातामध्ये दिलंय. विठाला देवामध्ये ती ताकद आहे महाराज. दिवसभरामध्ये देवाचं नाम घेण्याला बंधन नाही. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, वेळ कमी आपल्याकडे. दिवसभरामध्ये नामस्मरण करावं त्याच्याकरता बंधने नाही. रात्रीचं नामस्मरण करावं त्याच्याकरता बंधने नाही. एकनाथ महाराज आपलं कबीर महाराज म्हणतात, चौथे प्रहर, तिसरे प्रहर तस्कर जागे, चौथे प्रहर योगी, 3 ते 6 या वेळामध्ये योगी लोक जागे असतात. आपण जर कधी आळंदीला गेला तर आळंदीला इंद्रायणीच्या घाटावर सकाळी 3 ते 6 या वेळामध्ये हजारो मृदंग वाजताना आपल्याला दिसतात. दिन्ना दिन दिनाक दिन्ना दिन दिनाक दिन्ना दिन दिनाक दिन्ना दिन दिन्ना दिन दिनाक दिन्ना दिन्नाडा गिगे ताडा कत्ताडा गिगे ताडा दादिन्नाडा दादिन्नाडा दाग 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 दिन्नाग दाग दिन्नाग दिन्ता गिंदाग दिन्ता गिंदा. येते मला थोडंफार. मला सांगायला अभिमान वाटतो, माझा पप्पाचा पहिला बोल आदरणीय बजरंग महाराजांकडे झाला आहे. विठ्ठला गौतम महाराज त्याच्यामुळे मला भीती नाही. गुरु बसलेत म्हटल्यावर काय घाबरायचंय त्या. हजारो मृदंग आपल्याला तिथे वाजताना दिसतात का? सकाळी केलेली साधना मनुष्य जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत ती शिल्लक राहते. म्हणून MPSC ची UPSC ची अभ्यास करणारी जी मुलं आहेत ना ती दुपारी तर अभ्यास करतातच.
पण विशेष रूपाने सकाळी अभ्यास केला पाहिजे आणि करतात का सकाळी केलेला अभ्यास हा मरेपर्यंत जिवंत राहतो. चौथे प्रहर योगी लोक चौथ्या प्रहरामध्ये म्हणजे 3 ते 6 या वेळामध्ये जागे असतात महाराज. प्रत्येक प्रहरामध्ये कोणी काय करावे याचं नियोजन आहे. पण तुकाराम महाराज म्हणतात नामसंकीर्तनाला कोणत्याच प्रकारचं बंधन नाही. मी त्याचा दास होतो जर नामचिंतन केलं तर नाम रूपी जडले चित्त त्याचा दास मी अंकित. तुकाराम महाराज 3ऱ्या चरणामध्ये सांगतात देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. जो देवाचं नामस्मरण करतो मग पांडुरंग घ्या केशव घ्या. केशी नावाच्या दैत्याला देवाने मारलं म्हणून देवाचं नाव पडलं केशव. मूर नावाच्या दैत्याला देवाने मारलं म्हणून देवाचं नाव पडलं मुरारी. माझी तरुणांना विनंती आहे माता भगिनींना विनंती आहे आपल्या मुलाचं मुलीचं नाव ठेवत असताना चांगला विचार करा. एखादा ग्रंथ उघडा त्या ग्रंथामध्ये नाव शोधा आणि आपल्या मुला मुलीचं नाव ठेवा. काही काही पोरांची अशी नाव आहे आमच्या म्हाताऱ्यांना म्हणताच येते नाही अशी नाव विचित्र नाव. सातारा जिल्ह्यामध्ये एका गावामध्ये कीर्तनाला गेलो आणि कीर्तनाला गेल्यानंतर एक लहान मुलगी पळत आली माझ्या पाया पडली. डोक्यावरून हात फिरवत असताना मी तिला सहज विचारलं का ग बाई तुझं नाव काय. तिने मला उत्तर दिलं म्हटले बाबा माझं नाव श्लेष्मा. म्हटलं कोणत्या शब्दकोशातून आई वडिलांनी नाव निवडले काय माहिती. थोडं हसू आलं मला कारण की श्लेष्मा या शब्दाचा अर्थ मला माहिती होता. हसू आलं पण त्या घरामध्ये हसता येत नाही. चहा पाणी करायचं. घराच्या बाहेर आल्यानंतर मित्राने विचारलं का हो महाराज श्लेष्मा नाव सांगितल्यावर तुम्ही हसले. मित्राने विचारलं का हसले. त्याला म्हटलं कसं सांगू श्लेष्मा या शब्दाचा संस्कृत अर्थ शेंबूड असा होतो. हिंदू धर्मामध्ये जन्माला आलो नाव सुद्धा तितकीच पवित्र असली पाहिजे महाराज. पांडुरंगाचं नाव घ्या विठ्ठलाचं नाव घ्या चांगली नावं ठेवा. या जुन्या जाणत्या लोकांचे उपकार आहेत. त्यांनी तुमच्या आमच्या सारख्या तरुण लोकांची पोरांची नावं चांगली ठेवली म्हणून किमान आपल्याला हाका मारण्याच्या निमित्ताने का होईना त्यांच्या मुखाला देवाचं नाव येत आहे विठ्ठला. म्हणून देवाचं नाव घेतलं पाहिजे. राम नाम जपते रहो जब तक घट घट में प्राण. राम नाम जपते रहो जब तक घट घट में प्राण. राम भजो राम रटो राम साधु राम राम. राम भजो राम रटो राम साधु राम राम. राम की महिमा का कोई आर ना कोई पार है. लाख जतन किया फिर भी ना झूठा संसार है. राम की चरणों में मिले इस जग के सारे धाम. राम भजो राम रटो राम साधु राम राम. राम भजो राम रटो राम साधु राम राम. राम नाम के साबुन से जो मन का मैल छुड़ाएगा निर्मल मन के दर्पण में वह राम का दर्शन पाएगा. पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा. निर्मल मन के दर्पण में वह राम का दर्शन पाएगा. अंतःकरणाची शुद्धी आणि देवाचं येणं. शेवटची प्रक्रिया सांगतो आणि शेवट थांबवतो. पांडुरंगाच्या दर्शनाला गेल्यानंतर पहिल्यांदा 2 संतांचं दर्शन घ्यावं लागतं. कुणाचं हो पहिलं दर्शन सांगा मला. चोखोबारायांचं दर्शन घ्यावं लागतं. तदनंतर नामदेव महाराजांचं दर्शन घ्यावं लागतं आणि त्याच्यानंतर पांडुरंगाचं दर्शन. प्रक्रिया आहे महाराज. चोखोबारायांचं नामदेव महाराजांचं दर्शन घेतल्याशिवाय पांडुरंगाचं दर्शन घेऊ नये. काम क्रोधादी विकार आपल्या अंतःकरणामध्ये असतात. चोखोबारायांचं दर्शन झाल्या झाल्या अंतःकरण चोख होतं आणि चोख झालेल्या अंतःकरणामध्ये नामदेव महाराज नाम देतात आणि देवाचं नामस्मरण करता करता मनुष्याने पांडुरंगाकडे गेलं पाहिजे. कसं विडोबा रखुमाई
एवढे हार माझ्या लग्नातही नव्हते हो. देवाचं नामस्मरण केल्याचा परिणाम पहा. नाळोबा तुकाराम संध्याकाळी गुलाबजाम. काय आज जेवायला? मासवडी. वा वा. थापटवडी, मासवडी. हा आनंद फक्त आमच्या वारकरी संप्रदायामध्ये. तुकाराम महाराजांनी सांगितलं नामस्मरण करा. जो शुद्ध भक्ती जाणतो, नवविध भक्ती जाणतो, तो शुद्ध भक्ती जाणतो. अभंगाचं शेवट.
शुद्ध नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध तुका म्हणे. तुकाराम महाराज म्हणतात नवविध प्रकारची भक्ती जो जाणतो तो शुद्ध आहे. कोणती भक्ती? श्रवणम, कीर्तनम, विष्णुस्मरणम, पादसेवनम, अर्चनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम इत्युक्तो सात्विका विष्णू भक्तिष्ठ नवलक्षणा. अशी नवविध प्रकारची भक्ती जो जाणतो तो शुद्ध भक्ती जाणतो, तो शुद्ध आहे असा आशयाचा हा अभंग आहे. तुमचे चेहरे पाहिल्यानंतर असं वाटतं मला अजून 15-20 मिनिटं कीर्तन करावं, इतकी चैतन्यमय चेहरे. आमचे गुरुवारी असं सांगतात, ऐका, गुरुवारी मामासाहेब दांडेकर असं म्हणायचे, बुवा परमार्थिक माणसाचा चेहरा असा गुलाबाच्या फुलासारखा टवटवीत असला पाहिजे. असे चेहरे तुमची पाहिल्यानंतर चैतन्य वाटलं, आनंद वाटला. कधी 2 तास निघून गेले कळालं नाही. शास्त्र असं सांगतं आनंदामध्ये गेलेला काळ मनुष्याच्या जास्त लक्षामध्ये राहत नाही. आणि जर त्याने पूर्वकर्मानुसार त्याच्या जीवनामध्ये जर सुख संपत्ती प्राप्त झाली ना तर तो म्हणतो आता आनंद येवो, पण पूर्वी फार हालाकीचे दिवस काढले. मनुष्याने पूर्वीच्या काळामध्ये काय केलं ते आठवायचं नसतं. आता आनंद आहे ना त्याचा उपभोग घ्यायचा असतो. जीवन फार सुंदर आहे, फार गोड आहे, त्याचा आनंद घ्या, परमार्थ करा, देवाचं नामचिंतन करा, पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला, हरिपाठाला येत चला. उरले 3-4 दिवस आपल्या हातामध्ये. आनंद घ्या, चेहरा फ्रेश ठेवा. कितीही कर्ज असेल, कितीही दुःखाचा डोंगर असेल, पण या धार्मिक मंडपामध्ये आल्यानंतर मनुष्य सगळं विसरून जातो. ही ताकद या वारकरी संप्रदायाची आहे आणि ताकद या परमार्थाची आहे. असो, आपली वेळ संपलेली. सगळेच जण, सगळे स्तुती करणारा सगळा हा भव्य दिव्य मंडप आहे. माझ्यावर प्रेम करणारी सगळी मंडळी आहेत. खरं तर माझ्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अनेक गावं माझ्यावर प्रेम करणारी आहेत, पण हे सेक्टर 48 विशेष रूपाने प्रेम करणार आहे बघा. सगळीच मंडळी आहे. मग आमच्या गाथा कोर्समध्ये सगळे सहभागी झालेले लोक असतील, आमचे बंधू, ज्येष्ठ बंधू असलेले अध्यक्ष आपले हरिचंद्र भाऊ फलके, यांच्यामुळे तुमच्या सगळ्यांचा दर्शनाचा योग गेले 4-5 वर्ष झाले येतोय. आणि चांगलं वाल्मिक महाराज, चांगली लोक भेटण्याकरता मनुष्याचं भाग्य असावं, म्हणून तुमच्यासारखी चांगली लोक मला प्राप्त झाली. हे माझं जीवनातलं फार मोठं महत्भाग्य असावं. असो, झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करत असताना सुंदर अशी टाळकऱ्यांनी साथ दिली. आमच्या संस्थेतली चांगली मुलं नाचली हो, काय टाळा वाजवले त्यांनी. एकदा त्यांच्या टाळा करता टाळ्या वाजवल्या पाहिजे. काय गोड असा मृदंग वाजवला आमच्या बजरंग महाराजांनी. सगळ्यांनी काय सुंदर सिस्टीम लावले, एक नंबर सिस्टीम. इतकी सुंदर साथ आहे महाराज. काही काही ठिकाणी अशी साथ असते, अशी साथ असते, जशी काही साथ आली. साथ पाहिल्यानंतर आनंद वाटला. गोड असा सप्ताह आहे. एकदा जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचं मोठ्या आनंदाने भजन करू आणि शिवेला पूर्णविराम देऊ. सगळ्यांनी हात वर करायचे, टाळ्या वाजवायच्या, तर मग आम्ही तुकाराम तुकाराम म्हणू. चालेल ना? हा, वाजवा टाळ्या. ते सुपामध्ये शेंगा पाखडल्याचाच आवाज आला. गायक वादक एवढे तालातले. आपल्या टाळ्या सुद्धा कशा झाल्या पाहिजेत? तालात झाल्या पाहिजे. 1 म्हटले की पहिली आणि 2 म्हटले की दुसरी टाळी. माझ्याकडे पहा. हा, 1 2 1 2. तुकाराम 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 सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो. जे काही योग्य असेल ते माझ्या सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे माझे गुरुवारी डॉक्टर नारायण महाराज जाधव आहे, यांचं आहे. आणि जे काही चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष म्हणून माझं मला परत करा. चांगले विचार आत्मसात करा. झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित. न्यूनते परते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनवी तसे. पायाच्या प्रसादी काही बोलिलो विनोदी मद क्षमा करणे संती नोंद युक्ती. विठ्ठल जय जय जय